नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर जो आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे, आपल्या घामातून पिकवलेल्या कापसाला मिळणाऱ्या भावावर. दिवस रात्र एक करून आपण जे पीक घेतो त्याला योग्य किंमत मिळवण्यासाठीची लढाई, चला आज तीच समजून घेऊया. पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. जर तुम्हाला रोजच्या रोज कापसाचे अचूक भाव तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर आपल्या कृषी साथी चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करा. म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं सोपं जाईल. चला तर मग थेट येऊया त्या प्रश्नावर जो सकाळपासनं आपल्या सगळ्यांच्या मनात आहे की बाबा आज माझ्या कापसाला काय भाव मिळणार. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बाजारात काय चाललंय ते पाहूया. आपण आपली सुरुवात करतोय कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूममधनं. बघूया तिथली आजची नेमकी परिस्थिती काय आहे. आज सेलूच्या बाजारात काही शेतकऱ्यांसाठी दिवस थोडा निराशाजनक ठरला. कमीत कमी भाव जो मिळाला तो होता फक्त 6,300 रुपये प्रति क्विंटल. खरं सांगायचं तर हा आकडा ऐकूनच काळजात धस्स होतं नाही का, कारण एवढ्या भावात तर केलेला खर्चही निघणं मुश्किल आहे. पण थांबा, त्याच बाजारात एक दुसरं चित्रही होतं. काही शेतकऱ्यांचा कापूस चांगल्या प्रतीचा होता आणि नशिबाने साथ दिली तर भाव थेट पोचला 7,855 रुपयांपर्यंत. म्हणजे विचार करा, एकाच दिवशी एकाच बाजारात किती मोठा फरक. आता या कमी जास्त भावांच्या खेळात आपल्यासाठी महत्त्वाचा आकडा असतो तो म्हणजे सरासरी भाव. तर आज सेलूमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जो भाव मिळाला तो होता 7,735 रुपये. याच आकड्यावरून बाजाराची खरी दिशा कळते. पण ही गोष्ट फक्त सेलूच्या बाजारापुरती मर्यादित नाही. थांबा, कारण खरी कहाणी तर आत्ता सुरू होतीये. बाजारात एक अशी काही घडामोड झालीय ज्यामुळे हे सगळं चित्र पालटण्याची शक्यता निर्माण झालीय. आणि तो मोठा बदल म्हणजे बाजारात एका मोठ्या ताकदीची एंट्री झाली आहे. ती म्हणजे भारतीय कापूस महामंडळ, म्हणजेच आपलं CCI. आणि जेव्हा CCI खरेदीसाठी मैदानात उतरतं तेव्हा स्थानिक व्यापाऱ्यांवर चांगला भाव देण्यासाठी दबाव वाढतोच वाढतो. चला तर मग तुम्हाला थेट परभणी जिल्ह्यात घेऊन जातो, जिथे हा सगळा बदल घडतोय. सोनपेठच्या बाजारपेठेत CCIने कापूस खरेदी सुरू केली आणि एक नवीनच बेंचमार्क सेट केलाय. आता हा आकडा जरा नीट बघा. सोनपेठमध्ये CCIने दिलेला भाव आहे 7,985 रुपये. म्हणजे सेलूच्या सरासरी भावापेक्षा तब्बल 250 रुपयांनी जास्त. ह्याच एका आकड्याने शेतकऱ्यांच्या आशा परत पल्लवित केल्या आहेत. आणि हे फक्त सोनपेठपुरतं मर्यादित नाहीये. CCIने आपला पसारा वाढवलाय. परभणीच्या अरिहंत जिनिंगमध्ये सुद्धा CCIची कापूस खरेदी एकदम जोरात सुरू आहे. आणि तिथे काय भाव मिळालाय माहितीये? अरिहंत जिनिंगमध्ये CCIने आज 7,937 रुपयांचा भाव दिलाय. पुन्हा एकदा, हा भाव स्थानिक बाजाराला चांगलीच टक्कर देणार आहे, नाही का? हे बघा, ह्या तक्त्यात सगळं चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला सेलूचा स्थानिक व्यापाऱ्यांनी दिलेला सरासरी भाव आहे 7,735 रुपये आणि दुसऱ्या बाजूला आहेत CCIचे सोनपेठ आणि परभणीमधले भाव, जे जवळपास 8,000च्या जवळ आहेत. फरक सरळ आहे. जिथे CCI आहे तिथे शेतकऱ्याच्या खिशात 4 पैसे जास्त जात आहेत. या चांगल्या भावाच्या बातमीचा परिणाम फक्त दरांवर नाही तर शेतकऱ्यांच्या एकजुटीवर आणि हिमतीवरही झालाय. जेव्हा योग्य माहिती मिळते तेव्हा शेतकरी आपल्या हक्कासाठी कसा आवाज उठवतो हेच आता दिसू लागले. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मानवत बाजार समिती. परभणी आणि सोनपेठमधले दर पाहिल्यावर मानवतच्या शेतकऱ्यांनीही आता जोरदार मागणी केलीये की आमच्या बाजारपेठेतही CCIने कापूस खरेदी केंद्र सुरू करावं. त्यामुळे आता आपल्या सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत एकाच प्रश्नाकडे. शेतकऱ्यांच्या या एकजुटीचा आवाज CCIपर्यंत पोचेल का? मानवतच्या शेतकऱ्यांनाही हा दिलासा मिळेल का? यावर आपलं बारीक लक्ष असणार आहे. तर ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आजच्या काळात फक्त काळ्या आईची सेवा करून चालणार नाही. बाजारात काय चाललंय, कुठे चांगला भाव मिळतोय याचं ज्ञान असणं हेच आपलं खरं आणि सर्वात मौल्यवान पीक आहे. आणि हेच मौल्यवान ज्ञान बाजारातली प्रत्येक लहान मोठी बातमी तुमच्यापर्यंत रोजच्या रोज पोहोचवण्यासाठी कृषी साथी कायम तुमच्यासोबत आहे. आपल्या घामाच्या प्रत्येक थेंबाला योग्य किंमत मिळावी असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या माहितीसोबत. धन्यवाद.